sports news, political news, daily news. India Now News. तेज और सही खबर। क्या मुंबई में ऑटो चलाने के लिए मराठी आना जरूरी है? इसी सवाल का जवाब देने के लिए शिवसेना विधायक दिलीप मामा लांडे ने उत्तर भारतीय ऑटो चालकों के लिए एक अनोखी पहल की है। नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया नाउ न्यूज। मैं हूं सैयद अमन। मुंबई के सफेद पुल स्थित गोल्डन नेस्ट हॉल में शिवसेना विधायक दिलीप मामा लांडे की ओर से चला मराठी बोलूं या आओ मराठी बोलेंगे अभियान के तहत एक विशेष कार्यशाला आयोजित की गई। इस कार्यशाला का उद्देश्य उत्तर भारतीय ऑटो रिक्शा चालक और मालिकों को आसान तरीके से मराठी भाषा सिखाना था, ताकि यात्रियों से संवाद करना और रोजमर्रा का काम और भी सरल हो सके। कार्यक्रम में मौजूद सैकड़ों ऑटो चालकों को मराठी के सामान्य शब्दों और वाक्यों का हिंदी अनुवाद वाली एक विशेष प्रिंटेड पुस्तिका भी वितरित की गई, जिससे वे आसानी से मराठी सीख सकें। इस मौके पर आरटीओ और ट्रैफिक पुलिस के अधिकारी भी मौजूद रहे। उन्होंने भाषा के साथ साथ नियमों के पालन और यात्रियों के साथ बेहतर व्यवहार का संदेश भी दिया। कार्यक्रम के दौरान हमारे संवाददाता सैयद अमन ने विधायक दिलीप मामा लांडे से खास बातचीत की और इस पहल के उद्देश्य तथा आगे की योजना के बारे में जानकारी ली। आखिर इस अभियान से क्या संदेश दिया गया और विधायक ने क्या कहा, देखिए हमारी यह खास रिपोर्ट कैमरामैन के साथ सैयद अमन, इंडिया नाउ न्यूज। रिक्षा ड्रायव्हरचा सन्मान करत असताना परप्रांतीय रिक्षा ड्रायव्हर ज्यांना मराठी भाषा येत नाही आणि महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की मराठी भाषा महाराष्ट्रात आली पाहिजे, आणि म्हणून माझ्या रिक्षा ड्रायव्हरला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी व्यवसायापुरती त्याला मराठी भाषा आली पाहिजे, मराठी भाषेचा सन्मान केला पाहिजे, या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाचा नियमाचं पालन करण्यासाठी मोफत कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत। हे फक्त अंधेरी आणि वडाळा आरटीओला चालू होतं, परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो आदेश आहे, आशीर्वाद आहे की शासन आपल्या दारी, त्या पद्धतीने माझ्या रिक्षा चालकांच्या परिवारासाठी, त्यांच्या व्यवसायासाठी, त्यांच्या भावनांचा आदर करून शासन आपल्या दारी या दृष्टिकोनातून शासनाला माझ्या रिक्षा चालकाच्या विभागात आणून त्यांच्या भावनांचा आदर करून, त्यांच्या परिवाराचा सन्मान करून, त्यांच्या रिक्षा चालक व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियमाचं पालन करण्यासाठी, मराठी भाषेचा आदर करण्यासाठी या ठिकाणी मोफत कार्यशाळा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना चांदिवलीच्या माध्यमातून सर्व रिक्षा चालकांना मोफत कार्यशाळा आयोजित केलेली आहे। मामा, मैं ये जानना चाहूँगा कि पेन अपना परमिट की जेरोक्स, लाइसेंस की जेरोक्स और 2 फोटो और आधार कार्ड की जेरोक्स, एक किस वजह से यहाँ पे जमा किया जा रहा है? जे शासनाच्या वतीने त्यांना प्रशस्तीपत्रक मिळतं, त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे, जे मराठी भाषेचे शिकलेले आहेत, त्या सर्व रिक्षा चालकांना महाराष्ट्र शासन प्रशस्तीपत्रक देईल। ज्या कार्यशाळेमध्ये ते सहभागी झालेले आहेत त्यांना आज प्रवेश दिला जाईल आणि 5 दिवसानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांची परीक्षा घेतली जाईल आणि परीक्षेच्या नंतर महाराष्ट्र शासन आदरणीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, परिवहन मंत्री असतील यांच्या शुभ हस्ते या सर्व माझ्या रिक्षा चालकांना प्रशस्तीपत्रक दिलं जाईल आणि त्या पद्धतीने केलं जाईल। मामा, आखिरी सवाल, जो रिक्शा चालक अनपढ़ है, जिनको पढ़ना लिखना नहीं आता है, वो किस तरह मराठी भाषा सीख पाएंगे? अतिशय सोपी मराठी भाषा आहे, पुऱ्या जगामध्ये मराठी माणूस शिकू शकतो अशी मराठी भाषा सोपी आहे, तो शिकेल, मला विश्वास आहे। मी रिक्षा चालक आहे, मला माझ्या रिक्षा चालकावरती विश्वास आहे, हा मराठी भाषेचा आदर करेल।